आपण आलोय महाराष्ट्रातील सगळ्यात उंच धबधब्यांपैकी एक असलेल्या सातारा जिल्ह्यातील ठोसेघर धबधब्यावर. येथे जवळच चाळकेवाडी पवनचक्की फार्म देखील आहे, जेथे तुम्ही शेकडो पवनचक्क्या अगदी जवळून पाहू शकता. येथून फक्त 15 किलोमीटर अंतरावर आहे श्री समर्थ रामदास स्वामी यांचा सज्जनगड किल्ला, जो ऐतिहासिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या अतिशय महत्त्वपूर्ण आहे. तुम्ही या तिन्ही गोष्टी एका दिवसामध्ये पाहू शकता. पुण्यापासून साधारण 130 किलोमीटर अंतरावर ही 3 ठिकाणे आहेत. पर्यटकांसाठी मुख्य आकर्षण असणारा हा धबधबा दरवर्षी जून-जुलैच्या आसपास सुरू होतो. एका मागोमाग एक कोसळणाऱ्या धबधब्यांच्या मालिकेसाठी ओळखल्या जाणाऱ्या या धबधब्यातील सर्वात उंच धबधबा जवळपास 700 फूट उंचीवरून कोसळतो. त्यामुळेच हा भारतातील सर्वात उंच धबधब्यांपैकी एक ठरतो. मोठा धबधबा पाहण्यासाठी बाल्कनी गेली आहे, बाल्कनी सारखा आहे, तिथूनच तुम्हाला पाहावं लागेल. येथील ऑब्झर्वेशन डेकमुळे पर्यटकांना हे मनमोहक दृश्य अतिशय सुरक्षितपणे अनुभवता येते. तुम्ही लहान मुलांना देखील एकदम बिनधास्तपणे येथे घेऊन येऊ शकता. ठोसेघर येथे 2 धबधबे आहेत, एक छोटा आणि एक मोठा. छोटा धबधब्याच्या मागे नैसर्गिकरित्या गुहा तयार झाली आहे. सध्या गुहेच्या आत आहे. गुहेच्या आत आहे, मध्ये मध्ये पाणी पण शिरकतंय. शेवाळले पार्किंग पासून साधारण 15 ते 20 मिनिट चालल्यावर तुम्ही येथे पोहोचता. घनदाट जंगलामधून तुम्हाला चालत जावे लागते. दाखवतो, आवाज जोरात येतोय धबधब्याचा, तुम्हाला दाखवतो. 1 मिनिट. हा समोर एक छोटा धबधबा दिसतोय, 1 सेकंद, हा फुटतोय बघा. झाडं कृपया कट करू नका. अतिशय छान संदेश दिलाय, तुम्ही बघू शकताय. साधारण 50 पायऱ्या आहेत. छोटा धबधब्याकडे व गुहेकडे. दगदगीच्या जीवनातून कधीतरी असा वेळ काढून निवांत निसर्गाच्या सान्निध्यात या. आयुष्यात धावपळ होतच राहते, पण त्यातूनच आपल्यासाठी वेळ काढून आपण आलं पाहिजे. पावसाळ्यात एकदा व्हिजिट नक्की करा, कारण की पावसाळ्यात भारतातील 4 नंबरचा धबधबा म्हणून त्याची ओळख आहे. पाण्यात सोडत नाहीत, सो पाण्यापासून जरा लांबच राहावं. 10 मिनिटं झाली, आम्ही उतरतोय. अजून खाली जायचंय, पण जसं जसं जवळ जातोय धबधब्याचा आवाज येतोय जोरात, त्यामुळं पोहोचत आलोय. तुम्हाला इथला व्ह्यू दाखवतो कसं आहे. जसजसं धबधब्यात जवळ येईल तसतसा पाण्याचा आवाज कानावर पडायला लागतो. अरे
महिला व पुरुषांसाठी स्वच्छतागृहाची सोय देखील येथे आहे. धबधबा पाहण्याची वेळ सकाळी 8 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आहे आणि एंट्री फी 50 रुपये आहे. वाटेत जाताना बरीच दुकाने आहेत जेथे तुम्ही चहा, कांदा भजी, भुट्टा खाऊ शकता. आता या धबधब्याला येणार असाल तर काय काळजी घ्यायची ते सांगतो. येथे बरीच माकडे असल्यामुळे मोबाईल, बॅग, पर्स नीट ठेवा. शनिवार रविवार येणार असाल तर सकाळी लवकर या, नंतर खूप गर्दी आणि ट्रॅफिक होते. पावसाळ्यात रस्ता निसरडा झाल्यामुळे ट्रेकला जाताना पायात शूज घाला. ठोसेघर धबधबा साताऱ्यापासून 20 किलोमीटर आहे. साताऱ्यातून येथे येण्यासाठी बस देखील आहेत. 2 व्हीलर आणि 4 व्हीलर मधून येणार असाल तर येथे पार्किंगची मोफत सोय देखील आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही धबधब्यावर जाऊन आलात का हे देखील आम्हाला कळवा. तर मित्रांनो, कसा वाटला धबधबा? एकच नंबर, क्वालिटी आणि क्वांटिटी एकच नंबर. ठोसेघर धबधबा यावंच लागतंय, सगळ्यांनी या. साताऱ्यातील सज्जनगड आणि कास पठारच्या संपूर्ण माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर उपलब्ध आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.